Hello students, we are going to start our second unit hypothesis testing. यात फर्स्ट कन्सेप्ट आहे व्हॉट इज हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टी घडत असताना तुम्ही जर एखादी गोष्ट गेस केलात की याचं आउटपुट हे असं असू शकतं तर त्याला आपण काय म्हणतो तर हायपोथेसिस असं म्हणतो. ओके, ते आयदर तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल किंवा तुमच्या एक्सपेरिमेंटमधून तुमच्याकडे एखादं आउटपुट आलं असेल त्याला आपण काय म्हणतो तर हायपोथेसिस असं म्हणतो. इट इज ॲन एज्युकेटेड गेस अबाउट समथिंग इन द वर्ल्ड अराउंड यू. इट शुड बी टेस्टेबल आयदर बाय एक्सपेरिमेंट ऑर ऑब्झर्वेशन. ओके, फॉर एक्झाम्पल अ न्यू मेडिसिन यू थिंक माईट वर्क. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आपण सर्दीवरती क्रोसिन घेतो, पॅरासिटामॉल घेतो. आपण काय म्हणतो की चला ट्राय करूया की ही सर्दीसाठी चालेल, योग्य आहे का नाही. ओके, म्हणजे तुम्ही काय करता की बाकीच्यांच्या सांगण्यावरनं किंवा ऑब्झर्वेशनवरनं तुम्ही ते एक्सपेरिमेंट करता की तुम्ही ते घेता, त्याला आपण काय म्हणतो तर हायपोथेसिस असं म्हणतो. ओके, नेक्स्ट काय तर हायपोथेसिस टेस्टिंग. हायपोथेसिस टेस्टिंग म्हणजे काय की आता आपण क्रोसिन घेतली कशावरती, सर्दीवरती. ही तुम्ही कशावरनं घेतलात की ऑब्झर्वेशनवरनं घेतलात, बाकीच्यांनी जे काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही घेतलात. ओके, आणि ती गोळी घेतल्यानंतर तुम्हाला जर त्याचं एक्सपेक्टेड रिझल्ट मिळाला तर आपण त्याला काय म्हणणार, हायपोथेसिस टेस्टिंग असं म्हणणार. ओके, इट इज अ वे फॉर यू टू टेस्ट द रिझल्ट ऑफ अ सर्वे ऑर एक्सपेरिमेंट टू सी इफ यू हॅव मिनिंगफुल रिझल्ट. म्हणजे तुम्ही जे काही ऑब्झर्व केलेलं आहे ते करेक्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही जी काही टेस्ट करता त्याला आपण काय म्हणतो तर हायपोथेसिस टेस्टिंग असं म्हणतो. ओके, नेक्स्ट काय तर व्हॉट इज स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं तर स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस बघायचं आहे. स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणजे काय तर तुमचं जे काही अझम्पशन आहे, म्हणजे तुम्ही काय म्हणू आपण की एखादी गोष्ट म्हणजे तुम्ही इथून एका ठिकाणी जात असाल तर तुम्हाला बस मिळाली तर तुम्ही ह्या वेळेत पोचाल, ट्रेन मिळाली तर तुम्ही या वेळेत पोचाल. ओके, हे आपलं काय तर अझम्पशन आहे. ते अझम्पशन बरोबर आहे की नाही हे आपण जे चेक करतो त्याला आपण काय म्हणतो तर स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस असं म्हणतो. ओके, म्हणजे इथे स्टॅटिस्टिक्स आहे तुमचं. इथे काय करणार आपण की एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपली आउटपुट आपल्याला मिळतं आहे की नाही हे आपण इथे काय करतो तर चेक करतो. स्टॅटिस्टिकल हायपोथेसिसचे दोन टाईप आहेत, नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके, नल हायपोथेसिस कसं डिफाईन केला जातो तर H0ने डिफाईन केला जातो आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस HA और H1ने डिफाईन केला जातो. ओके, Okay. The null and alternative hypothesis are two mutually exclusive statements about a population. ओके, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय तर दोन्ही स्टेटमेंट ही एकमेकांना करस्पॉन्डंट आहेत. नल हायपोथेसिस हे ऑलवेज काय असतं तर काय म्हणू आपण, म्हणजे नल हायपोथेसिसवरती आपण आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. ओके, अ हायपोथेसिस टेस्ट युजेस सॅम्पल डेटा टू डिटरमाइन वेदर टू रिजेक्ट द नल हायपोथेसिस. म्हणजे जर तुम्ही नल हायपोथेसिस रिजेक्ट केलं असेल तर तुम्ही आपण काय म्हणू तर तुम्ही तुमच्या क्रिटिकल रिजनच्या बाहेर असाल. ओके, आणि जर तुम्ही एक्सेप्ट केलं असेल तर तुम्ही क्रिटिकल रिजनच्या आत असाल. ओके, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्या तुम्हाला लक्षात येतील. पहिल्यांदा आपण नल हायपोथेसिस म्हणजे काय आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय ते बघूया. ओके, सो व्हॉट इज द नल हायपोथेसिस. दिस स्टेट्स दॅट अ पॉप्युलेशन पॅरामीटर म्हणजे काय तर मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हॅरियन्स हे जे काही आहेत ते इज इक्वल टू हायपोथेसाइज्ड व्हॅल्यूज. म्हणजे तुम्ही जी काही एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल तुमच्या एक्झाम्पलमध्ये दिलेली असेल त्या व्हॅल्यूला जर नल हायपोथेसिस इक्वल असेल, ओके, म्हणजे तुमचा मीन किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर नल हायपोथेसिस असं म्हणतो. हे आपण बाय डिफॉल्ट काय करतो डिफाईन करतो. द नल हायपोथेसिस इज ऑफन अन इनिशियल क्लेम दॅट इज बेस्ड ऑन प्रिव्हियस अनालिसिस ऑर स्पेशलाइज्ड नॉलेज. म्हणजे तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिल्यांदा काय स्पेसिफाय करता तर नल हायपोथेसिस स्पेसिफाय करता आणि मग आपण ते नल हायपोथेसिस ट्रू आहे की फॉल्स आहे म्हणजे ॲक्सेप्ट करणार आहोत की रिजेक्ट करणार आहोत ते पुढे चेक करतो. ओके, आता अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हे काय असतं तर स्मॉलर व्हॅल्यू असते, ग्रेटर दॅन व्हॅल्यू असते किंवा डिफरंट दॅन.
ओके, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा नॉट इक्वल टू ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या कशामध्ये येतात तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसमध्ये येतात आणि नल हायपोथेसिसमध्ये इक्वल टू व्हॅल्यूज येतात. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण कुणाशी कम्प्यूट करतो तर पॉप्युलेशन पॅरामीटर्सशी कम्प्यूट करतो. पॉप्युलेशन पॅरामीटर म्हणजे काय तर मीन, स्टँडर्ड डिव्हिएशन, व्हॅरियन्स हे जे काही आहेत ते काय तर सगळे पॉप्युलेशन पॅरामीटर आहेत. फॉर एक्झाम्पल बघूया. इट इज बिलीव्ड दॅट अ कॅन्डी मशीन मेक्स चॉकलेट बार्स दॅट आर ऑन ॲव्हरेज 5 grams. A worker claims that a machine after maintenance no longer makes 5 gram bars. ओके, आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की जी कॅन्डी क्रिएट करणारी मशीन आहे ती 5 ग्रॅम चॉकलेट्सचे बार तयार करते एका वेळेला. ओके, आणि आफ्टर अपडेशन म्हणजे त्याच्यामध्ये मशीनमध्ये सर्व्हिस झाल्यानंतर, मेंटेनन्सनंतर ती 5 ग्रॅम बार्स क्रिएट करत नाही. हे आपलं काय आहे तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. मग नल हायपोथेसिस काय होणार, H0 कोलन म्यू दॅट इज मीन इज इक्वल टू 5. ओके, मीन इज इक्वल टू आपण काय म्हटलं आहे 5 का म्हटलं आहे तर चॉकलेट बार्स दॅट आर ऑन ॲव्हरेज 5 grams कॅन्डी मशीन मेक करते. ओके, आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय आहे, म्यू इज नॉट इक्वल टू 5. म्यू इज नॉट इक्वल टू 5 का म्हटलं आहे अ वर्कर क्लेम्स दॅट द मशीन आफ्टर मेंटेन नो लॉंगर मेक्स 5 ग्रॅम बार्स. ओके, म्हणजे 5 ग्रॅम बार्स तो काय करत नाही, क्रिएट करत नाही, म्हणून म्यू इज नॉट इक्वल टू 5. जसं आधी सांगितलं तसं नल हायपोथेसिस इज ऑलवेज इक्वल असतं आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हे नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन. ओके, ह्या फॉर्ममध्ये असतं. इथे आणखी नोट काय म्हटलेली आहे, नल आणि अल्टरनेट हायपोथेसिस आर मॅथमॅटिकली अपोजिट कन्सेप्ट. ह्या दोन्ही काय तर एकमेकांना अपोजिट कन्सेप्ट आहे. ओके, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पहिल्यांदा लिहावे लागतात आणि नंतर ते सॉल्व करावे लागतात. ते आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व करताना बघू. ओके, नेक्स्ट पॉईंट काय तर डिसिजन एरर्स. डिसिजन एरर्स म्हणजे काय तर हायपोथेसिस टेस्ट करताना तुम्हाला ज्या काही एरर्स ऑकर होतात त्याला काय म्हणतात तर डिसिजन एरर्स असं म्हणतात. त्याचे 2 टाईप्स आहेत. पहिला टाईप काय आहे तर टाईप 1 एरर आणि दुसरा टाईप काय आहे तर टाईप 2 एरर. ओके, टाईप 1 एरर कधी येतो तर टाईप 1 एरर ऑकर्स व्हेन द रिसर्चर रिजेक्ट अ नल हायपोथेसिस व्हेन इट इज ट्रू. ओके, म्हणजे तुमचं नल हायपोथेसिस ट्रू आहे पण तरीसुद्धा रिसर्चरने ते रिजेक्ट केलं तर टाईप 1 एरर ऑकर होते. हां, आणि ती कशाने डिनोट केली जाते तर अल्फाने डिनोट केली जाते. टाईप 1 एरर कधी ऑकर होते जर तुमचं काय म्हटलं आपण द रिसर्चर रिजेक्ट अ नल हायपोथेसिस व्हेन इट इज ट्रू. नल हायपोथेसिस ट्रू असताना म्हणजे बरोबर असताना जर रिसर्चरने ते रिजेक्ट केलं तर टाईप 1 एरर ऑकर होते. ती कशाने डिनोट केली जाते, अल्फाने डिनोट केली जाते. ओके, आणि टाईप 2 एरर कधी ऑकर होते व्हेन रिसर्चर फेल्स टू रिजेक्ट अ नल हायपोथेसिस व्हेन इट इज फॉल्स. म्हणजे नल हायपोथेसिस फॉल्स आहे हे माहीत असतानासुद्धा जर रिसर्चरला ते रिजेक्ट करता आलं नाही तर त्याला काय म्हणतात तर टाईप 2 एरर असं म्हणतात. ओके, टाईप 1 एरर कधी ऑकर होते, नल हायपोथेसिस ट्रू असताना रिसर्चरने ते रिजेक्ट केलं तर टाईप 1, आणि नल हायपोथेसिस फॉल्स असतानासुद्धा रिसर्चर ते रिजेक्ट करू शकला नाही तर म्हणजे त्याने ते ॲक्सेप्ट केलं तर ते काय असते तर टाईप 2 एरर असते. ओके, ती कशाने डिनोट केली जाते तर बीटाने डिनोट केली जाते. आता नेक्स्ट पॉईंट काय तर क्रिटिकल रिजन. क्रिटिकल रिजन म्हणजे काय, क्रिटिकल रिजन म्हणजे अशी नल हायपोथेसिसची व्हॅल्यू जी आपण रिजेक्ट करणार आहोत. ओके, म्हणजे आता आपण जे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन्सच्या डायग्रॅम्स काढल्या होत्या त्यावेळी आपण एनची व्हॅल्यू डिफाईन करत होतो. ओके, ती एनची व्हॅल्यू म्हणजे काय तर क्रिटिकल व्हॅल्यू, आणि जे तुमचं रिजेक्टेड रिजन आहे म्हणजे जो तुमचा लेस दॅन व्हॅल्यू असेल किंवा ग्रेटर दॅन व्हॅल्यू असेल ती जी काही व्हॅल्यू येते त्याला आपण काय म्हणतो तर क्रिटिकल रिजन असं म्हणतो. इट इज द सेट ऑफ व्हॅल्यूज फॉर विच द नल हायपोथेसिस विल बी रिजेक्टेड. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती तुमची काय आहे तर क्रिटिकल व्हॅल्यू आहे. त्या क्रिटिकल व्हॅल्यूच्या नंतरच्या ज्या काही व्हॅल्यूज असतील ज्या तुम्ही रिजेक्ट करणार आहोत त्याला काय म्हणतात आपण क्रिटिकल रिजन असं म्हणतो. ओके, हे कशावर डिपेंड आहे तर तुमचं जे काय अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे त्याच्यावरनं तुम्ही ते डिफाईन करणार आहात की नल हायपोथेसिसची जी काही तुमची व्हॅल्यू आलेली आहे ती कुठे आहे, क्रिटिकल रिजनमध्ये आहे की क्रिटिकल रिजनच्या बाहेर आहे. ओके, क्रिटिकल रिजन डिफाईन केल्यानंतर आपल्याला
कुठली व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची आहे की रिजेक्ट करायची आहे, यासाठी नल हायपोथेसिस सोबतच अल्टरनेटिव्ह हायपोथेसिससुद्धा लागतं. ओके. नेक्स्ट काय तर वन टेल टेस्ट अँड टू टेल टेस्ट. ओके. आता आपण क्रिटिकल रिजन डिफाईन केल्यानंतर, क्रिटिकल व्हॅल्यू डिफाईन केल्यानंतर जर तुमचा डेटा लेफ्ट साईडला येत असेल तर ती लेफ्ट टेल टेस्ट आहे. ओके. राईट साईडला येत असेल तर ती राईट टेल टेस्ट आहे. ओके. आता राईट टेल आणि लेफ्ट टेल टेस्ट हा कुणाचा भाग आहे तर वन टेल टेस्टचा भाग आहे. म्हणजे वन टेल टेस्टचे दोन टाईप्स पडतात, लेफ्ट टेल टेस्ट आणि राईट टेल टेस्ट. ओके. आणि टू टेल टेस्टमध्ये जर तुमच्या क्रिटिकल रिजनच्या किंवा आपण काय म्हणू क्रिटिकल व्हॅल्यू लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला येत असतील तर आपण त्याला काय म्हणणार आहोत तर टू टेल्ड टेस्ट असं म्हणणार आहोत. ओके. वन टेल टेस्टमध्ये दोन टाईप पडतात, लेफ्ट टेल टेस्ट आणि राईट टेल टेस्ट. जर तुमचं क्रिटिकल रिजन क्रिटिकल व्हॅल्यू लेफ्ट साईडला आली असेल तर तुमची टेस्ट कुठली असणार आहे, लेफ्ट टेल टेस्ट असणार आहे. आणि राईट साईडला क्रिटिकल व्हॅल्यू क्रिटिकल रिजन आलं असेल तर राईट टेल टेस्ट असणार आहे. आणि दोन्ही साईडला क्रिटिकल व्हॅल्यू आणि क्रिटिकल रिजन आलं तर ती टू टेल टेस्ट असणार आहे. ओके. हा बेसिक कन्सेप्ट आहे ज्या आपल्याला हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये पुढे वापरायच्या आहेत. थँक्यू.